कालचा पेपर सगळ्यांनी वाचला असेल. त्याच्या आधी व्हॉट्सअपवरती सगळ्यांच्या स्टेटसला होतं भावपूर्ण श्रद्धांजली. जम्मू काश्मीर या खूबसूरत सुंदरशा ठिकाणी पहलगाम नावाचं एक छोटस गाव आहे, पहाड आहे, बैसरन, त्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दलची ती बातमी होती आणि पायाखालची जमीन सरकली. याचे पडसाद संपूर्ण भारतावर काल पसरले होते आणि प्रत्येक हिंदूंच्या मनात हेच विचार होते की आपण सुरक्षित आहोत का? खरंच हिंदू आज सुरक्षित आहे दिवसेंदिवस? कारण कसं ती जम्मू काश्मीरमध्ये घटना घडली, उद्या या ठिकाणी पण घडू शकते, भारतामध्ये कुठेही ती घटना घडू शकते. कारण ती कुत्री पाकिस्तानातील दाढीवाले सहजपणे भारतामध्ये येतात, जम्मू काश्मीरमध्ये घुसतात आणि गोळ्या मारून पळून जातात आणि त्यांना आपण सहजपणे पकडू पण शकत नाही. म्हणजे आपली ही यंत्रणा जी आहे, पोलीस यंत्रणा, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की आपलं जे सरकार आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा? म्हणजे विचार करण्यासारख्या या गोष्टी आहेत. म्हणजे सहज कोणी जर तुमच्या घरात येऊन तुमच्या घरातील कोणाला तरी मारत असेल तर तुम्ही त्याचा बदला पटकन घेता, किंवा तुम्ही सुरक्षा ही तशी केली की तुमच्या घरात कोणीही सहजपणे चोरी करायला येऊ शकत नाही, कारण तुम्ही प्रिपेअर आहात, सुरक्षित घर ठेवलेलं आहे तुमचं. तसा भारत सुरक्षित का नाही आज? कुठं कमी पडतोय हे मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठरवायचं आहे. आता ते विचार चालू आहे, माध्यमांमधून कळते बातमी की सध्या बातमी चालू आहे की सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या नादात आहेत, प्रयत्नात आहेत. नक्कीच करावं. अख्खाच्या अख्खा महाराष्ट्र जरी गेला पाकिस्तानमध्ये ना, तुडून तुडून साल्यांचा असं नामोनिशान करून म्हणजे त्यांची पूर्ण अख्ख्या पाकिस्तानची पोळी करून टाकतील, पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतील. एवढी ताकद महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूंकडे आहे आणि असायलाच पाहिजे. छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आपण. आणि जर पेटलो ना तर राख रांगोळी करून टाकल्याशिवाय राहणार नाही पाकिस्तानची. हे पाकिस्तानमध्ये बसलेल्या कुत्र्यांनी बघावं. म्हणून सांगतोय मी की निवांत सुट्टी घालवण्यासाठी कोणाचं नवीन लग्न झालं होतं, कोणी म्हातारपणात वृद्धापकाळामध्ये एक चेंज म्हणून त्या ठिकाणी पहलगाममध्ये, जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी बैसरन या ठिकाणी गेलो होतो. सुंदर असा बर्फीला प्रदेश आहे, उंच उंच डोंगर, दाट झाडी आहेत, छान असा छोटे पाण्याचे ओढे वाहत आहेत आणि आजूबाजूला बर्फ पसरलेला आहे. अशा ठिकाणी एन्जॉय, आनंद साजरा करण्यासाठी, आनंद घेण्यासाठी भारतातून विविध भागातून नागरिक गेले होते. त्याच्यामधील 30 लोकांना त्यांनी मारलेला आहे. 30 लोकांना. सैफुल्लाह खालिद कसुरी हा त्या हल्ल्यामागचा मास्टर माइंड असावा असं सांगितलं जातं. तो हाफिज सईदचा निकटवर्तीय, TRF संघटनेचा निकटवर्तीय, हाफिज सईदचा जवळचा असल्याची शक्यता सांगितली जाते. त्यातले 4 कुत्रे पकडल्याचे पण बातमी काही माध्यमांमधून ऐकायला मिळाली. त्याच्यातील एक आसिफ कोणतरी आहे, आसिफ. तर त्यांना पकडल्यानंतर वाट कसली बघायची? तुडून तुडून सालाने तिथंच त्यांची नांगी ठेचून मारायची. मंजुनाथ राव व त्यांच्या पत्नी पल्लवी राव व त्यांचा मुलगा तिघही फिरायला गेले होते. त्यांना त्या ठिकाणी पडणारा बर्फ हे दृश्य त्यांना दाखवायचं होतं, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्याआधीच एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता की त्यांनी ज्या ट्रॅव्हल्सने त्यांना त्या ठिकाणी सोडलं तर त्यांचे ते आभार मानत होते. इतकं सुंदर असं ते दृश्य होतं, तुम्ही ते फोटोमध्ये बघू शकताय. पण त्याआधीच त्या म्हणत होत्या, पल्लवी राव म्हणत होत्या की आमच्यासाठी एक छान आठवण असणार आहे, पण त्याआधीच त्यांनी त्यांचं सर्वस्व गमावलं असं ते सांगतात. जेव्हा ते शोधत त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या पती जवळ आले आणि त्यांना विचारलं तुमचा धर्म कोणता, त्यांनी जात विचारली नाही, त्यांनी जात कोणालाही विचारली, तुमचा धर्म विचारला. तुम्ही हिंदू म्हणून सांगितलं तर तुमच्यावर गोळ्यांचा वर्षाव त्यांनी केला. 50च्याहून अधिक त्यांनी राऊंड फायर केलेले आहेत AK-47चा वापर करून, असं प्रसार माध्यमांच्या द्वारे सांगितलं जातं. तर त्यांनी विचारलं तुमचा धर्म कोणता, हिंदू. त्यांनी त्यांच्या पतीला मारलं आणि त्यांनी म्हटलं माझ्या पतीला मारले, मलाही मारा. त्याच्यातील एक जण कुत्रा मागे बघितला आणि त्याने सांगितलं मी तुला मारणार नाही, तुझ्या मोदीला जाऊन सांग, तुमच्या मोदीला जाऊन सांगा तुम्ही, मी तुला मारत नाही. म्हणजे त्यांनी सरळ मोदींना चॅलेंज केलं आणि ते मोदींनी चॅलेंज ऍक्सेप्ट करावं आणि जाऊन सर्जिकल स्ट्राईक करावं. इंडियन आर्मीला परमिशन द्यावी. मोदींना त्या दहशतवाद्यांनी चॅलेंज केलेलं आहे की तुम्ही मोदीला सांगा, तू मोदीला सांग, असं त्या सांगतायत. त्या महिला त्याच्यामध्ये सांगतात की असं दहशतवाद्याने सांगितलं आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात किंवा त्याची वक्तव्य व्हायरल होतात. तर मोदींनी ते चॅलेंज ऍक्सेप्ट करावं आणि त्या पाकिस्तानमधील कुत्र्यांना शोधून तुडून मारावं किंवा अखंड पाकिस्तान उडवून द्यावं, अशी ती माझ्या मनातील भावना आहे. कुणाला राग येणार हो? हिंदूंना राग येणारच. हिंदूंच्या वर्चस्वावरती, हिंदूंच्या अस्तित्वावरती जर कोणी घाला घालत असेल तर प्रत्येक हिंदू हा हातामध्ये कोयता, कुऱ्हाडी, तलवार, मशाल जे काय असेल ते घेऊन बाहेर पडणार. आणि उद्या ती वेळ येणार असं मला वाटतंय. कारण हे ते पाकिस्तानी कुत्र्यांचे हल्ले थांबलेले नाहीत दहशतवादी.
हरियाणातील विनायक नरवाल, नेव्ही ऑफिसर, 26 वर्षीय, कर्नाला मधील, आपल्या पत्नीसोबत म्हणजे 16 एप्रिलला त्यांचं लग्न झालं, 19ला रिसेप्शन झालं आणि न्यूली मॅरिड कपल त्या ठिकाणी गेलं, तर त्यांचाही मृत्यू झाला. नेव्ही ऑफिसरला त्यांनी सोडलं नाही. नेव्ही ऑफिसर बिहारचे आपल्या मुलांसोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते, त्यांचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला. म्हणजे पुरुषांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे. पुरुषांना म्हणजे त्यांनी दाखवलं की पुरुषांना मारून आपण मर्द असल्याचं त्या पाकिस्तानी कुत्र्यांनी दाखवलेलं आहे. पण आता ते मर्द नाहीत, कुत्रे आहेत. ते मागून वार करणारे, मागून घात करणारे लांडग्याची जात आहे ती. आणि अशा जातीला तेव्हाच आज खरंच बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली ते असते ना, तर परिस्थिती वेगळी असती. अशी काही झालीच नसती. गरज म्हणजे अशी स्थिती निर्माण पण झाली नसती. आसावरी जगदाळे, त्यांचे मित्र कौस्तुभ गणबोटे आणि त्यांचे वडील आई संतोष जगदाळे आई डोंगरावरती होते. ते शोधत 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 वरपर्यंत पोहोचले दहशतवादी आणि त्यांनी तिथंच अडवलं सगळ्यांना आणि आजान म्हणायला लावलं. ज्यांनी आजान म्हणली, काहींना पॅन्टा काढायला लावल्या आणि त्यांची सुन्नत झाली का पाहिली. म्हणजे किती 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 घाणेरडी गोष्ट होती ती. ज्यांनी आजान नाही म्हटलं तर त्यांच्यावर त्यांनी लक्षात आलं की हे हिंदू आहेत, त्यांना तिथंच मारून टाकलं. त्याच्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. डोंबिवलीचे 3 मित्र फिरण्यासाठी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. काही जण रील बनवण्यासाठी गेले होते. डोंबिवलीचे 3 मित्र सुट्टी एन्जॉय करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने, या तिघांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. म्हणजे महाराष्ट्रातील 6 लोक मेलेले आहेत. परदेशातील, बाहेर देशातील 2 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे. म्हणजे भारतातील प्रत्येक पर्यटन स्थळ या ठिकाणी सिक्युरिटी वाढवण्याची गरज आहे आणि मुळात म्हणजे जी पाकिस्तानी कीड आहे ती संपवण्याची गरज आहे. आणि बाकीच्या देशांनी पण याचा विचार करावा. आता ते भारतात नुसतं हे करतायत तर बाकीच्या देशांना पण त्यांचा धोका होऊ शकतो. म्हणून बाकीच्या देशांनी भारतासोबत एकत्र येऊन, आणि मोदींना कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर या गोष्टीचा छडा लावावा, ही प्रत्येक हिंदूंची विनंती आहे. आणि बऱ्याच त्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांची वक्तव्य, त्यांचे पती मारले गेले, नवविवाहित जे आहेत त्यांचे वक्तव्य आहेत. त्याच्यातील आसावरी जगदाळे यांचं वक्तव्य आहे. मंजुनाथ राव यांच्या पत्नी पल्लवी राव यांचंही वक्तव्य त्या ठिकाणी आहे. म्हणजे काही जणांचं नुकतंच लग्न झालेलं होतं, त्यांचं आयुष्य त्यांनी संपवलेलं आहे. त्यांना अधिकार कोणी दिला? जाता येता प्रत्येकाला भीती वाटते. महाराष्ट्रात तर त्या हरामखोरांनी केलेल्याच आहेत मुंबईवरती हल्ले. आणि हे अजून किती दिवस चालणार आणि कुठंपर्यंत चालणार हा विचार करायला हवा. ते हल्लेखोर जे आले ते पोलीस ड्रेस, स्थानिक पोलीस ड्रेस, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे ड्रेस घालून त्या ठिकाणी आले. म्हणजे ते आले कसे? त्यांना इथंपर्यंत यायला परमिशन कोणी दिली? त्यांचं चेकिंग, त्यांना त्यांच्याकडे तपासणी कशी नाही झाली? कारण पर्यटन स्थळ आहे तर त्या ठिकाणी 2-3 पोलीस तैनात असायला पाहिजेत. कारण देशातून हजारो लोक त्या ठिकाणी येत असतात आणि त्यांची सुरक्षा त्यातील स्थानिक जे मंत्री लोक आहेत, सुरक्षा कर्मचारी आहेत, त्यांच्यावर आहे. स्थानिक प्रशासन त्यांच्यावर आहे. तर त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला हवं. आणि जे 4 कुत्रे पकडलेत किंवा पकडायचे आहेत, अशी बातमी मिळते की त्यांचा शोध लागलेला आहे, कळालेला आहे. त्याच्यामधील एक आसिफ म्हणून आहे आणि ते पश्तो भाषेमध्ये बोलायचे आणि ती पश्तो भाषा तर पाकिस्तानमध्ये बोलली जाते. आणि त्या हरामखोरांनी ते जे विदारक म्हणजे घाणेरडे कृत्य, वाईट कृत्य केलेलं आहे हिंदूंच्या बाबतीत, तर त्याचे मूर्खाने व्हिडिओ पण काढलेले आहेत. मग यांना जर हातात सापडले ना तर फक्त हिंदूंच्या ताब्यात द्या, जन्माची अद्दल घडवतील त्याला. पुन्हा कुठल्या हिंदूच्या नजरेला नजर मिळवणार नाहीत किंवा त्यांच्या वाटेकडे वाट लावणार नाही, तशी हिंदू शिक्षा देतील. हिंदुस्थानवर वाकडी नजर करणाऱ्यांचे हाल काय होतील किंवा काय करू हे मोदीने एकदा दाखवून द्यावं पाकिस्तानला, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय.